सुस्वागतम. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आणि चला सोमंटे टीम सलामीची जोडी पाठवा कृपया करून, कारण नारपोली संघ नुकताच सामना खेळला, मैदानामध्ये रेडी सुद्धा झाला, आपल्याला थोडी रेस्ट होती, त्यामुळं विलंब आपल्याकडून होतो खरं तर खेळाडूंकडून बऱ्याच वेळेला, त्यामुळे आयोजकांचा वेळ जातो. कालही पहाट झाली होती, कारण हे 3 सामने संपल्यानंतर अजून फ्रेश लॉट आहे, त्यामुळे विचार करा तुम्ही घरी जाल वेळेमध्ये, त्यानंतर आयोजकांचे किती 12 वाजतील याचा विचार करा. तुम्हाला शेवटची मॅच खेळायची, तुम्ही 40 मिनिटांमध्ये आता घरी पसारवाल. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मयूर 11 सोमजाई सोमटणे हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये नारपोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय, आणि दोनही एकाच विभागामधील संघ आहेत, त्यामुळे एकमेकांच्या खाणाखुणा दोन्ही संघांना ठाऊक आहेत. स्ट्रॉंग पॉइंट्स, वीक झोन्स यांचा मोठा अभ्यास आहे खरं तर दोन्ही संघांना. विभागामधील संघ असल्यामुळे बराच वेळेला आमने सामने ते संघ एकमेकांशी खेळत असतात, आणि आज वारदोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये त्यांची टक्कर पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीमधील ही पहिली लढत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रुपेश पोपेटा आणि गणेश पाटील. गणेश पाटील मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले होते, आणि चौयाकडे मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल अभिजित मोरे. एक चांगला यंगस्टार युवा गोलंदाज, परंतु अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केले. अभिजित मोरेनं सज्ज होईल पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. मागचा सामना पाहिला होता, नारपोली संघाने सुद्धा चांगली बॉलिंग केली होती लाडिवली संघाच्या विरोधामध्ये. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर सोमंटे संघाने सुद्धा चांगली बॉलिंग केली होती करंजडे संघाच्या विरोधामध्ये, आणि 2 विजेत्या संघांमध्ये बॅच लावते सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल घेऊन अभिजित मोरे तयार. थोडासा लेट कट करण्याचा प्रयत्न, थोडासा उशिरानं हा फटका सजवण्याचा प्रयत्न रुपेशने केला होता. डॉट बॉल, वेग सुद्धा प्रचंड आहे, लाईन ॲक्शन चांगली आहे, आणि म्हणूनच अभिजित मोरे अनेक वेळेला बऱ्याच वेळेला थोडासा ओपन क्रिकेट खेळताना सुद्धा दिसतो. लेफ्ट हँडेड बॉलर म्हटलं की मोठी मागणी नेहमीच टेनिस क्रिकेट विश्वामधून मी या गोलंदाजांना होत असते. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, नेक्स्ट बॉल अभिजित मोरे समोर रुपेश पोपेटा. एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. फुल टॉस आहे, ऑन साईडला स्विंग केलाय. टीप मिड विकेटला एकमेव क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, त्याच्या हातामध्ये हा चेंडू. एक धाव कंप्लीट करण्यात आले. पहिली धाव धावसंख्येचा श्री गणेशा सोमंटे टीमचा आहे एकेरी धावेनं. चांगली टक्कर पाहायला मिळेल. तुल्यबळ असे दोन्ही संघ आहेत, आणि त्याचमुळे चांगल्या धावा सुद्धा उभाराव्या लागतील. गणेश पाटील ऑन स्ट्राईक. मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग बॉलिंग सुद्धा चांगली राहिली होती. मोरेचा हा बॉल एक्सलंट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. नाईसली टायमिंग बॉल, सीमा रेषा पार. सुंदर कव्हर ड्राईव्ह गणेश पाटील यांच्या बॅटमधून पहिला चौकार. आपटला होता समोरच्या दिशेला, ऑन ड्राईव्ह केलाय. वाडे शॉट, अप्रतिम पंच लॉंग ऑन बॉडी लाईनच्या वरतून गणेश पाटील यांच्या बॅट मधून येतोय दर्जेदार षटकार. आला होता, परंतु त्याच वेळेला टायमिंग कमालीच जुळवलं गेलं. समोरच्या दिशेमध्ये एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, अगदी व्ही शेप मध्ये. षटकारांना टीमची टोटल 11 11 ऑन अ बोट. चांगली सुरुवात केली. यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते एखाद्या फलंदाजासाठी. पहिला बॉलवर चौकार, त्यानंतर षटकार. त्याचमुळे दोन्ही फटके सांगतात गणेश पाटील किती चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. 11 धाबा धाव फलकावर सोमंटे संघाच्या. चेंज ऑफ पेस होता यावेळेस, मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खोला टाकला होता. बॉल निर्धाव. कमबॅक करत असताना गोलंदाज अभिजित मोरे
डॉट बॉल आलाय आणि गरज आहे. डॉट बॉल आल्याशिवाय तुम्हाला फलंदाजांवर दबाव नाही टाकता येत आणि तेच करायचं असतं. अभिषेक आलाय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र मिसक्यूट झाला. कम्प्लिटली टायमिंग चुकलं होतं गणेश पाटील यांचं. बॉल थोडासा लो सुद्धा राहिला होता. स्टंप लाईन वरून निघून गेला हा चेंडू. इकडे मात्र डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. अभिषेकचा हा चेंडू यावेळेस लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. बॉल चाललाय तो एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या वरतून. 6 धावांकरता उत्तुंग षटकार. पाटील सुभाजी तांडेल यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे प्रकाशजी मिसाळ आणि केशवजी पाटील साहेब सर्वांचं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सगळ्यांना विनंती आपण मंचावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. वेगवान स्ट्रोक होता. गॅप मधून पसार झाला ऑन साइडला. 4 धावांकरता काय दर्जेदार फटकेबाजीला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच आक्रमकपणा राबवलाय तो फलंदाज गणेश पाटील यांच्या बॅटमधून निघणारे हे स्ट्रोक्स. गुरुनाथजी शेळके साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्यांना सुद्धा विनंती आपण मंचावर यावं. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. वळवलाय बॉल स्क्वेअरलेकडे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. थोडंसं चाचपडतं क्षेत्ररक्षण झालं आणि दुसरी रन कंप्लीट होत असताना सुंदर रनिंग मिडून विकेट म्हणावे लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे चालले ते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोट. चांगल्या धावा. फुल टॉस आहे. ऑन साइडला वळवलाय बॉल. हवेत त्या क्षेत्ररक्षक पोहोचलाय. जजमेंट चांगलाय. जेल टिपलाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय. त्यानंतर सुभाजी दांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. केशवजी पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. तीनही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. जाणता राजा चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चोवीस या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय. टीम सोमटेला चांगली बॅटिंग करत होतं. गणेश पाटील परंतु बाद झालेत. नवीन बॅटर कुणाल पाटील नॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. चेंज ऑफ पेस. थोडस गती काढून घेतली होती. व्हाईट बॉलचा इशारा. दिशा चुकली ती गोलंदाज अभिषेकची.
एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धाव फलकामध्ये. पुन्हा एकदा गती काढून घेतली होती, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस स्लोवर पण हाताळला गेला आणि तो कळलाच नाही कुणाला. डॉट बॉल येत असताना 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 1 गडी बाद 25 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, या ओव्हरमध्ये 13 आल्यात. हे संपूर्ण मैदान आपण पाहतोय सुसज्ज असं क्रीडांगण यांच्या माध्यमातून खरं तर उपलब्ध करून देण्यात आले, त्यांचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत. या ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य विकासजी मोरे साहेब आणि त्याचप्रमाणे रोहितजी मोरे यांच्या माध्यमातून हे सुंदर असं क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून देण्यात आले, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर जाऊया तिसऱ्या षटकाकडे. 2 ओव्हर्समध्ये 25 धावा आल्यात. अजून एवढ्याच धावा आल्या तर मात्र चांगली टोटल पाहायला मिळेल. सुमित मोरे आलाय तिसरं षटक घेऊन, समोर रुपेश पोपेटा. वेगवान चेंडू होता लेग स्टिकवर, परंतु दिशा चुकली. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26-26 धावा. रुपेश पोपेटा सुद्धा एक चांगले टेक्निकल दृष्ट्या सक्षम असणारा फलंदाज, चांगली कॉपी बुक स्टाईल फटके तुम्हाला त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतील. प्रवीणजी मिसाळ यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे या पण मंचावर. ऑन साइडला पूल केलाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पहिली धाव वेगानं जरूर घेतली होती, परंतु कुणाल पाटीलला दुसरी धाव हवी होती, रुपेशनं थांबवलं. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 27 या आकड्यावर 27 रन्स. दुसऱ्या फेरीमधली पहिली लढत आपण पाहतोय. एका बाजूला मयूर 11 सोमजाई सोमटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये नारपोली संघ मरियाई नारपोली. ओव्हर द विकेट न खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला, ऑन ड्राईव्ह केलं होतं. लॉंग ऑन कडे चेंडू चाललाय. एक धाव मिळेल कुणालला. चांगली बॉलिंग सध्याच्या कडीला होत असताना सुमित कडून, आणि करावंच लागेल. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आपण पाहिलं तर 25 धावा आल्या होत्या, त्यामुळे कुठेतरी धावसंख्येला थोडासा लगाम घालावा लागेल. कारण पहिला सामना आपण पाहिला होता, करंजाडे संघाला 4 ओव्हर्समध्ये 47 धावा झाल्या नव्हत्या. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगानं आलाय. 1 रन कंप्लीट, सिंगलच मिळेल. थोडंसं रनिंग बिटवीन द विकेट मध्ये रुपेश स्लो आहेत, सिंगल मिळेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल दिलात. एक व्हाईट बॉल जरूर आला होता, परंतु त्यानंतर मोठे फटके येणार नाही त्याची काळजी घेताना गोलंदाज सुमित. ओव्हर द स्टंप्स न पुलचा फटका स्क्वेअर लेगला. वाडे स्टॉप त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. चांगली फिल्डिंग. यश होता, यशला यश आले त्या ठिकाणी बॉल अडवण्यामध्ये. तीस धावा धाव फलकावर. आपटला होता यावेळेस मात्र थोडासा बाउन्सर अटेम्प्ट केला होता सुमितनं. भन्नाट टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि तेवढाच वेगानं सरळ विकेट किपरचा वेध घेणारा हा चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. धावसंख्या 30 आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 25 होत्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा आल्यात. चांगले कमबॅक करत असताना गोलंदाज सुमित. भन्नाट बॉलिंग, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. वेग सुद्धा प्रचंड आहे. इकडे ऑन साइडला उडवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून एक धमाकेदार स्ट्रोक रुपेश पोपेटाच्या बॅटमधून येतोय. हा गगनभेदी षटकार.
चला नेक्स्ट मॅच दापोली टीम आणि पाणशील टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण मंचावर या. टॉस केला जाईल या ओव्हर नंतर. वेळेमध्ये या दोन्ही टीम्स, दापोली आणि पाणशील. दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण लगेच या आणि या व्यासपीठावर येऊन बसा, स्टेजवर येऊन बसून राहा. जसा शेवटचा बॉल पडेल लगेचच आपण टॉस करणार आहोत. जाऊया चौथ्या षटकाकडे. चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल अजय पाटील. माजी उपसरपंच नारायणजी बोपी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. यावं आपण मंचावर. चौथ्या षटकाचा पहिलाच बॉल आणि तोही भिरकावून दिलाय. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये आलेले 2 षटकार आता बढत निर्माण करून देतात ते सोमटणे टीमसाठी. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 42 वर. असं नाहीये, आला तर आपण पुन्हा देऊ. त्यामुळे थांबणं बरोबर नाहीये. 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत आज. पहिलाच बॉलवर षटकार आलाय. गोलंदाज अजयच्या स्वागत केले त्याचं षटकारानं कुणाल पाटीलनं. आणि टीमची टोटल 42 वर. 42 रन्स ऑन अ बोट. मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करत असताना शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडंसं प्रेशर आता मात्र अजय पाटीलवर असेल. पाच चेंडू शिल्लक आहेत. आता 50 हा आकडा खुणावत असेल थोडासा सोमटणे टीमला. राऊंड स्टंप्सनं खोलात टाकला होता बॉल. यॉर्क करण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय त्याला. लॉंग ऑनला सिंगल मिळेल. 1 धाव. 43 धावा धाव फलकावर. अजूनही 4 चेंडू बाकी असतील. यानंतर टॉस केला जाईल दापोली आणि पाणशील या 2 संघादरम्यान. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वेळेमध्ये या. 43 धावा. चांगली भागीदारी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 9 बॉलमध्ये 19 धावा जोडल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. राऊंड स्टंप्स इकडे मात्र बिस्क्यूट झालाय फटका. शॉट फाईन लेगला जेल टाकलाय. ओ इकडे मात्र पहा, एका बाजूला कुणाल धावत आला होता. दोघंही स्ट्रायकर एंडला होते. पुन्हा परत पाठवले रुपेश पोपेटांना. त्याला बॅट हात टाकली त्याने आणि जीवाच्या आकांदानं पळत सुटला होता. पण एक सोपा चान्स होता त्या ठिकाणी. शॉट फाईन लेगला रुपेश पोपेटला बाद करण्याची संधी गमावले ती नारपोली संघानं. 43 धावा झाल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सोडून दिलाय हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. एकत्रित रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. नेक्स्ट मॅच पाणशील विरुद्ध दापोली. सुमित पाटील दापोली या ठिकाणी आगमन झाले. फ्रायगेट टेनिस क्रिकेट मधील एक धुरंधर फलंदाज. फुल टॉस आहे. ऑन साइडला मिड विकेट पाहत बसलाय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे आणि हा येतोय दमदार फटका. षटकार आणि सोमटणे संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हा चेंडू इकडे थोडासा शरीराला लागला होता, पायाला लागून चेंडू फर्स्ट स्लिपकडे जात असताना कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल येत असताना लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल. रुपेश पोपेट आतापर्यंत 9 बॉलमध्ये 15 धावांचं योगदान दिले. 2 षटकार आपण पाहिले. कुणाल पाटीलनं 5 बॉलमध्ये 9 धावांचं योगदान दिले. लास्ट बॉल. पोपेटा यावेळेस मात्र हेलिकॉप्टर अगदी सरळ रेषेमध्ये बॉल चाललाय. स्ट्रेट ड्राईव्ह सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. शेवट सुद्धा गोड केलाय रुपेश पोपेटानं. इनिंग ब्रेक. पहिला इनिंगचा खेळ समाप्त. धाव फलकावर 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट सेट केलंय. थोडंसं कठीण असं लक्ष या मैदानावरचं कालपासून. थोडासा धावसंख्येचा पाठलाग करताना अनेक संघांना अडचणी आल्यात.
इकडे मात्र पाहूया नारपोली संघाला लढावा लागेल. तर टॉस केला जाईल या ठिकाणी. पाणशील आणि दापोली या दोन्ही संघाचे कॅप्टन, दापोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला नाणेफेक करून घ्या. भरतजी शेळके साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभासे सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. एका बाजूला दापोली संघ, दुसऱ्या बाजूला पाणशील. एक चांगली फाईट पाहायला मिळेल. बी पोल मधील हा पहिला सामना असेल आजच्या रात्रीमधील. भरतजी शेळके साहेबांच्या शुभासे या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. चला टॉस जिंकलाय दापोली संघानं, अभिनंदन. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. तर 55 धावा करायच्या त्या मॅच मध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये. तर नक्कीच मुख्य व्यासपीठावरती अतिथी मान्यवरांचं इथे स्वागत केलं जातं. सन्माननीय आमच्या प्रकाशजी मिश्रा साहेबांना विनंती करतो की आमच्या प्रकाशजी मिसाल साहेबांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा तुम्ही स्वीकार करायचा. प्रकाशजी मिसाल साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती स्वागत केलं जाते, जेणेकरून या स्पर्धेसाठी बॉल पुरस्कृत केले गेले. त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आपण स्वागत पाहतोय. त्यानंतर आमचे दुसरे सत्कार मूर्ती असतील आमचे सुभाषजी तांडेल साहेब यांना विनंती करतो आपण देखील आमच्या स्वागताचा तुम्ही स्वीकार करा. तर नक्कीच आमचे दुसरे सत्कार मूर्ती सन्माननीय सुभाषजी ताडेल साहेब यांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा तुम्ही स्वीकार करायचा. शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन अतिथी मान्यवरांचे इथे मुख्य व्यासपीठावरती स्वागत केलं जात आहे. खरंतर प्रत्येकाचं खरंतर आपण पाहतोय स्वागत मंचावरती केलं जातं. जाणता राजा चषक 2025 हे शानदार पर्व आपण पाहतोय. खरंतर पनवेल तालुक्यातील नामांकित स्पर्धा ही पाहिली जाते. दुसरे आमचे सत्कार मूर्ती केशव पाटील साहेब यांना देखील विनंती करतो की आम्ही आमच्या स्वागताचा तुम्ही स्वीकार करायचा. सन्माननीय केशव पाटील साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती स्वागत पाहतोय. चला बॅट्समन पाठवा मैदानामध्ये नारपोली संघ. चला बॅट्समन पाठवा. 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. आणि जशी होईल या मॅचला सुरुवात ऐकूया पुन्हा एकदा महेशजी गायकर भिंगारवाडी यांचा आवाज. थँक्यू. थँक्यू सो मच दीपक पाटील सरांचा. करतर आजच्या रात्रीमध्ये आपण आवाज ऐकतोय. करतं कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला रोशन पाटील सर तारा यांचा कालच्या रात्रीमध्ये आवाज ऐकायला मिळाला. आज सिनियर समालोचक खरंतर आपण पाहतोय दीपक दादा पाटील. खरंतर पहिल्यांदाच खरंतर आमचा समालोचक करण्याची खरंतर संधी मिळाली आहे. पहिल्यांदाच खरंतर त्यांच्या समवेत समालोचन करण्याची खरंतर संधी मिळाली आहे. अजकांचं खरंतर आम्ही सहर्ष स्वागत करतो. मयूर 11 आपण पाहतोय सोमजाई सोमटणे संघ. खरंतर मयूर पाटील भोकरपाडा यांनी खरंतर टीम पुरस्कृत केली आहे. आणि अगदी आपण पाहिला तर एक यशस्वी पाकर खरंतर आमचे मयूरदादा पाटील अगदी जवळचे मित्र आहेत भोकरपाडा गावातील. तुमचं देखील आयोजकांच्या वतीने करतो आम्ही सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. 24 बॉलमध्ये बनवायच्यात 55 धाबा. ज्या पद्धतीने सोमटणे संघाने सुरुवात केली ना अगदी त्याच पद्धतीने ते सुरुवात करावी लागेल. टी फॉर टॅक जशाच तसं उत्तर मैदानामध्ये द्यावं लागेल.
जाणता राजा चषक 2025 शानदार पर्व आपण पाहतोय. पनवेल तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे खरं तर पाहिलं जातं. ज्या वेळेस खरं तर वारदोली गावामध्ये खरं तर आपण पाहिला बरेचशे वर्ष खरं तर मैदानासाठी संघर्ष करत होता. त्यानंतर ह्या वर्षी तो संघर्ष कुठेतरी आपण पाहिला करत असताना अगदी क्रीडांगण आपण पाहतोय कमाल केली खरं तर ग्रामस्थ मंडळ खरं तर बारदोली संघाने. जाऊया लक्ष वेधूया मॅचच्या दिशेने. 24 बॉलमध्ये 55 धाब्यांची गरज आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला मिली ती सुरुवात. बॉल इन ट्रॅक वरती युनाइट क्रमांक 1 वरती प्रशांत दिगे सलामीची जोडी. अभिजित मोरे पहिल्याच बॉल वरती आक्रमणाला सुरुवात केली. पहिला बॉल अगदी सीमारेषा लगत तैनात आहे. क्षेत्ररक्षण उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. इथे खरं तर जिंकायचं असेल तर तुम्हाला आकाशाला गबसनी घालणारे मोठमोठे फटके मारावे लागतील. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मयूर 11 सोमटणे संघाने सुरुवात केली आहे अगदी त्याच पद्धतीने इथे सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. एका बाजूला आपण पाहतोय नारपोली संघ, दुसऱ्या बाजूला सोमटणे संघ. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही संघ अगदी शेजारी संघ आहेत आणि तेच मैदानामध्ये या खेळत असताना आपण पाहतोय. ग्रामपंचायत जर पाहिली तर एकाच ग्रामपंचायतली मॅच आहे म्हणजे इथनं जिंकेल तर नक्कीच क्वालिफाय जरूर होईल सुपर 12 मध्ये. परत इथे जेलची नामी संधी पकडला जातोय. जेल इथे फलंदाज आपण संदेशचा संपला जातोय खेळ. बॅक टू पॅव्हलियन डीजर ठोक. आज खरं तर ताकदीची गोलंदाजी राहिली आहे ती मयूर 11 सोमटणे टीमची. ज्या पद्धतीने मैदानामध्ये पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग झाली अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी देखील होताना पाहायला मिळाली. आज प्रभावित केलंय या मैदानामध्ये सोमटणे संघाने. गोलंदाजी आपण पाहतो या प्रशांत दिगे खरं तर भरपूर वर्ष या गावासाठी खरं तर क्रिकेटमध्ये खर्च केलेत आणि अनुभव आपण पाहतोय. अनुभवाची शिजोरी नेहमीच श्रेष्ठ असता आपण नेहमीच म्हणत आलोय. भरपूर वर्ष खरं तर या क्रिकेटसाठी. थँक्यू सो मच महेश गायकर. आपण पाहतोय रोहित जोशी बघा सांगडे गावातील एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. त्यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो की आपण दादा यावं व्यासपीठावर. आपलं सुद्धा या जाणता राजा ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत असेल. तर नक्कीच प्रत्येक मान्यवरांचं खरं तर स्वागत केलं जातं मंचावरती. भारतीय संस्कृती अतिथी देवो भव आणि तीच या मैदानामध्ये देखील जोपासली जाते. आपण पाहतोय प्रत्येक बॉलवरती गतीमध्ये परिवर्तन मयूर पाहायला मिळाला आणि ही खरं तर ओळख या ती प्रशांत दिगे या गोलंदाजाची. ती ओळख मैदानामध्ये सिद्ध करत असताना दाखवत असताना इथं आता मॅच कुठेतरी अंगलट येत चालली ती नारपोली संघाच्या बाजूने. अजून एक आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर खालीच बॉल राहिला आणि बॅटचा आणि बॉलचा प्रॉपर टायमिंग जुळत नाही आणि त्याच कारणामुळे या बॉलवरती एकच धाव. एका धाब्याने फारसा फरक पडणार नाही. तो मयूर 11 आपण पाहतोय सोमटणे संघाला. इथला जिंकायचं असेल तर आकाशाला गवसनी घालणारे मोठमोठे पटके तुम्हाला ठोकावा लागतील. अन्यथा तुम्हाला पराभवाचा सामना इथे मैदानामध्ये स्वीकारावा लागेल. अभिजित मोरे थांबणार नाहीये. आम्हाला नाही जमत तडजोड, आम्हाला देखील जमतीये ती तोडफोड सांगत असताना ठोकलाय षटकार. अभिजित मोरेच्या बॅटमधला नवसंजीवनी रुबाबदार दाखवणारा हा षटकार. हे मैदानामध्ये सांगत असताना सध्याच्या गडीला आपण पाहतोय थोडा संघर्ष जरूर राहिला. त्यानंतर जसा करा बॉल आला त्याच्यावरती आक्रमण गती परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळाली. ऑप्टम सोडून जाणारा हा बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. धावा कशा होत धावा येणं खूप महत्त्वाचं आहे सध्या आपण पाहतोय नारपोली संघासाठी. कारण 55 धाब्यांचा या मैदानामध्ये टार्गेट चेस करायचा. तर ज्या पद्धतीने मागच्या बॉलवरती दाबा बांधला आणि त्याचा दबाव देखील पाहायला मिळाला. या बॉलवरती फटका बसलाय. जेलची संधी
पकडला जातो जेल. अभिजित मोरेचा इथे पुन्हा एकदा संपला जातोय खेळ. बॅक टू पॅव्हलियन. अभिजित मोरे डीज रोशन. अठरा बॉल मध्ये अजून देखील बनवायच्या 46 धाबा. इतना जिंकायचं असेल तर प्रति ओव्हर आपण पाहिला 15.35 ची सरासरी मैदानामध्ये राखावी लागेल. धावसंख्या पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये दादागिरी राहिली. षटकार देखील आला. या ओव्हरमध्ये आपण पाहिला विकेट देखील जाताना. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येण्यात क्रमांक 4 वरती दाखल होईल रुपेश. अभिषेक मोरे आणि रुपेश अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गणेश पाटील, मागच्या मॅचचा हिरो. खोलवर पद्धतीचा बॉल आपण मैदानामध्ये पाहायला मिळाला. गॅप मोठी आहे, क्षेत्र खाली अगदी ओळखलं. ज्या पद्धतीने मैदानामध्ये फटका सजवायचा तोच मैदानामध्ये फटका सजवला गेला. नवसंजीवनी देणार हा करता चौकार पाहायला मिळाला. आक्रमणाला सुरुवात, धावा यायला सुरुवात झाली. अजून एक मोठा फटका आपण पाहतोय. बॉल जातोय सीमारेषा पल्लीकडे. इथे मॅच मध्ये आम्ही देखील शिरकाव करू शकतो हे सांगत असताना फलंदाज आपण पाहतोय अभिषेक मोरेच्या बॅटमधून ठोकलाय षटकार. खेळ मूर का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळालं. ज्या मागच्या मॅच मध्ये ज्याला सामनावीराचा किताब मिळाला त्याच्यावरती देखील आक्रमणाला सुरुवात केली आहे. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 19 धावा. कमबॅक आमच्यामध्ये देखील करू शकतो हे सांगत असताना पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती माझ्याकडनं चुकी झाली आहे. ती चुकी भरत काढत असताना 15 बॉलमध्ये आता बनवायची 36 धावा. अक्रू टप्प्याचा बॉल, थोडासा दबाव गोलंदाजावरती पूर्णपणे दिसून येत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये सुरुवातीच्या 2 बॉलवरती आक्रमण. त्यानंतर आपण चांगला बॉल जरूर पाहिला. त्यानंतर पुन्हा एकदा दबाव मैदानामध्ये गोलंदाजी करत असणाऱ्या गणेश पाटील वरती पाहायला मिळतोय. अभिषेक मोरे जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत नक्कीच नारपोली संघ मॅच मध्ये जिवंत असेल असं म्हणायला हरकत नाही. अजून एक ताकदीचा प्रचंड वापर. धाबा मिळतील या बॉलवरती. अर्धा डझन ठोकलाय षटकार अभिषेक मोरे ब्रँड. अभिषेक मोरे मैदानामध्ये नाबाचं बादल घोंगावत असताना इतना मॅच जिंकायची असेल मयूर 11 सोमटणे टीमला तर अभिषेक मोरेची विकेट तुम्हाला घ्यावी लागेल. सध्याच्या घडीला डोकेदुखी ठरतोय तो टीम सोमटणे संघासाठी. हा अडथळा दूर करायचा असेल तर चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करावीच लागेल ती गणेश पाटीलला. अजून एक आपटाकर बॉल आपण पाहतोय. वेगवान फटका मैदानामध्ये सजवायचा. डायरेक्ट हिट कदाचित काम बनून गेला असता. डेंजर झोन वरती धावत होता फलंदाज अभिषेक मोरे.
ज्या वेळेस तुमचं लक फॅक्टर साथ देत असतं त्यावेळेस तुम्हाला कुणी पराभूत करू शकत नाहीयेत. त्याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळाला. या बॉलवरती एकदा मात्र कंप्लीट जरूर केली आहे. इथल्या मैदानामध्ये खरं तर खूप महत्वाची विकेट अभिषेक मोरेची कदाचित बाद झाली असती, कदाचित डायरेक्ट हिट लागला असता. तर 13 बॉल 28 धाब्यांची अजूनही गरज आहे. अर्धा पल्ला पार केलाय अद्यापपर्यंत. आपण पाहतो 27 धाव संख्येवरती 2 फलंदाज सुरुवातीचे बाद झाले. थोडासा माग गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना दबाव दबाव आणि दबाव पूर्णपणे गणेश पाटील वरती पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलाय. त्यावेळेस तर खराब चेंडू मैदानामध्ये पंचांनी घोषित केलाय. इथला तुम्हाला जिंकायचं असेल तर चांगले चेंडू मैदानामध्ये फेकावा लागतील. जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज चेंडू मैदानामध्ये फेकावा लागेल. या मैदानामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं सोमटणे संघाला. फटका चांगला, परंतु इथे आपण पाहतो ताकद कमी आहे आणि इथे काय घडलं गेलं मैदानामध्ये झेल देखील सोडला गेला आणि 6 धावा देखील देऊन गेला या बॉलवरती. अगदी आतातली आलेली मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय नारपोली टीमच्या बाजूने जात असताना या बॉलवरती खरं तर विकेट्स गेली असती, परंतु इथे आपण पाहतोय थोडासा दबाव आणि संघर्ष मैदानामध्ये चालू झालाय तो नारपोली टीमचा. या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा गणेश पाटील वरती आक्रमण केला गेला. हा झेल कदाचित पकडला असता तर मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव राहिला असता टीम मयूर 11 सोमटणे संघाचा, परंतु इथे झेल देखील सोडला गेला. 6 धावा देखील जोडल्या गेल्या. 12 बॉल आता 21 धाब्यांची गरज आहे. डीज धाव पलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा. त्यानंतर आपण पाहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्या 25 धावा. आता 12 बॉल मध्ये 21 धाब्यांची अजून देखील गरज आहे. या मैदानामध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला फिल्डिंग तितकी स्ट्रॉंग ठेवावी लागेल. गोलंदाजाने प्रयत्न जरूर केले कमबॅक करण्याचा, परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहतो एक चुकी खरं तर तुम्हाला परतीचा प्रवास करावा लागेल, यात काही शंका नाही. हा झेल देखील सोडला गेला. 6 धावा देखील मोजल्या गेल्या आणि आपण पाहतोय क्रीडांगणाभोवती आपण पाहतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये जो झाड आहे त्या झाडावरती जर बॉल अडकला तर 2 धावा आणि जर बॉल त्याला लागून सीमारेषा पलीकडे गेला तर 4 धावा. आतमध्ये असेल तर जितक्या धाव काढून धावा काढाल तितक्या दिल्या जातील. पहिल्या बॉलवरती आक्रमण ठोकलाय खडे खडे षटकार अभिषेक मोरे ब्रँड डीज. तर नक्कीच सन्माननीय रवींद्र शेळके साहेब यांच्याकडनं करत लगातार 3 षटकारांसाठी पारितोषिक लाभलाय तब्बल 2000. आता लगातार 2 बॉलवरती 2 षटकार आले तर रवींद्र शेळके साहेब यांच्याकडनं कॅश प्राइज दिला जाईल. थँक्यू सो मच महेश गायकर. आपण पाहतोय विलासदादा पाटील उद्योजक आपण पाहतोय बेलवली यांचं इकडे शुभ आगमन झालं. त्यांना मी विनंती करतो की दादा आपण यावं व्यासपीठावर. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. बघा विलासदादा पाटील युवा उद्योजक आपण पाहतोय बेलवली गावातील, त्यांचा व्यासपीठाकडे शुभ आगमन आपण पाहतोय. त्यांचा करूया जाणता राजा ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत. मयूर आता रंगात आले मॅच. 10 बॉल आणि 14 धाब्यांची गरज आहे. 1-2 विकेट्स मॅच मध्ये कमबॅक करेल सोमटणे संघ. 1-2 चौकार मॅच मध्ये शिरकाव करेल सोमटणे विरुद्धामध्ये खेळणारा नारपोली संघ. इथला कोण जिंकेल कोण हारेल इथे एष्टा वाकवल्या गेल्या. फलंदाजाचा इथे खेळ संपला गेला. इथला देखील आमच्यामध्ये दमक आहे, आम्ही देखील कमबॅक करू शकतो सांगत असताना फलंदाज बाद डीज रोशन.
तो विलासदादा पाटील युवा उद्योजक आपण पाहतोय बेलवली गावातील खऱ्या अर्थानं चांगली चांगली कामे सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून केली जातात ते आपण पाहतोय विलासदादा पाटील बेलवली आपण पाहतोय यांचं शुभ आगमन आणि त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण इथे स्वागत पाहतोय. अजून देखील मॅच संपली नाहीये, आम्ही इतना देखील हरलो नाहीयेत हे सांगत असताना मैदानामध्ये संघर्ष मैदानामध्ये आता चालू झालाय. तो सोमटणे संघाचा इतना जिंकणं खूप महत्वाचं आहे, माहिती आहे, ओळखलं ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला नारपोली टीमचे फलंदाज डोकेडुकी ठरत होते, तो अडथळा थोडासा दूर करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज आपण पाहतोय कुणाल पाटीलला. नक्कीच एकच सांगेन, अर्थानं शेवटचा प्रयत्न असं करायचं, एकतर खेळ बदलला पाहिजे नाहीतर आयुष्य. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर परफेक्ट डिलिव्हरी मैदानामध्ये पाहायला मिळाली. कमबॅक आमच्या रक्तामध्ये, कमबॅक करणं आम्हाला देखील येतं हे सांगत असताना बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय कुणाल पाटीलला कमालीची बॉलिंग राहिली. थँक्यू सो मच महेश गायकर. आपण पाहतोय जीवनदादा पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय बेलवली वारदोलीची. त्यांना मी विनंती करतोय की दादा आपण यावं व्यासपीठावर, आपलं सुद्धा जानता राजा ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय मनपूर्वक स्वागत बघा. आणि विशाल जे पाटील आपण पाहतोय, विलासजी पाटील आपण यांना सुद्धा पाहतो व्यासपीठावर. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 7 चेंडू 13 धाब्यांची गरज आहे. एक वेळ नशीब धोका देईल, पण आलेला अनुभव आणि घेतलेली मेहनत कधीच धोका देणार नाहीये. मैदानामध्ये ते संघर्ष चालू आहे. एका बाजूला नारपोली, दुसऱ्या बाजूला सोमटणे ग्रामपंचायत मध्ये चालू असलेली ही वारदोलीच्या मैदानामध्ये लढत, बिग फाईट मॅच इथे आपण पाहतोय. एकदा वेगानं पूर्ण केली जाईल, दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिला जाईल. 6 बॉल आता बनवायच्यात, 12 धाबा. धावसंख्या पाहतो धावपलकावरती 55 धाब्यांचा पाठलाग करत असताना 43 धाबा जरूर लागल्या धावपलकावरती, परंतु आपल्या टीम साठी कमबॅक करून दिलाय तो कुणाल पाटील या गोलंदाजाने. 6 बॉल मध्ये आता 12 धाब्यांची गरज आहे. धाबा तर घेण्यात यश मिळेल का या फलंदाजांना? डीजे रोशन. थक ना जाओ, मेहनत करो तब तक जीत ना जाओ. मेहनत दोन्ही टीमच्या करत चालू झालेत मैदानामध्ये. कधी आपण पाहिला सोमटणे संघ वर्चस्व ठरत असताना पाहायला मिळाला, कधी आपण पाहिला नारपोली संघ वर्चस्व ठरत असताना पाहायला मिळाला. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट मैदानामध्ये का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो निलेश पाटीलला 6 बॉल मध्ये 12 धाबा डिपेंड करायच्यात, तर अभिषेक मोरेला या धाबा बनवायच्यात. शेवटपर्यंत मैदानामध्ये राहिलाय. वेट ऑन वॉच क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं, त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. 6 बॉल 12 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल बन्नाट वेग, परंतु लाईन आणि लेन चुकीची पाहायला मिळाली. कदाचित बॅट वरती प्रॉपर टायमिंग जुळला असता तर या बॉल वरती देखील मोठा पटका जरूर आला असता. परंतु इथे आपण पाहिला व्हाईट बॉलचा इशारा. धावा कशा येत, धावा येणं खूप महत्वाचं आहे. 55 धाब्यांचा पाठलाग भली मोठा आजच्या दिवसामध्ये टार्गेट पाहायला मिळाला. थँक्यू सो मच. बघा जीवनदादा पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय बेलवली वारदोली. त्यांना मी विनंती करतो की दादा आपण यावं व्यासपीठावर. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. लगातारचा हा दुसरा चेंडू वाईट आलाय पण पाहतोय. ओ टू महेश गायकर. दबाव, पूर्णपणे दबाव पाहायला मिळाला. नारायण शेठ बोपी साहेब यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 6 बॉल आता 10 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये आता पूर्णपणे करतर शिरकाव करत असताना सध्याच्या घडीला नारपोली संघ पाहायला मिळाला. संदीप दादा उतेकर साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. परफेक्ट बॉल करतर या बॉल मध्ये करतर भरपूर काही सांगून गेला. आम्ही देखील मॅच सोटी नाहीये, इतना देखील आम्ही मॅच जिंकू शकतो हे करतर नवसंजीवनी दाखवणारे बॉल मैदानामध्ये रिलीज केले गेले. पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती आमच्याकडनं जरूर चुकी झाली आहे.
त्यानंतर आमच्यामध्ये देखील क्षमता आहे, आम्ही देखील कमबॅक करून देऊ शकतो आपल्या टीमसाठी हे सांगत असताना 5 बॉलचा खेळ अजून देखील बाकी आहे. 10 धाबा अजून देखील बनवायचे आहेत. अभिषेक मोरे मैदानामध्ये अजून देखील उपस्थित आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये अपील केली जाते. 2 पंच आपसात चर्चा केली जाईल, तुमच्यापर्यंत योग्य डिसिजन जरूर पोहोचवला जाईल. दबावामध्ये तर पंचांना देखील आणलं जात आहे, तर जो डिसिजन असेल तर तुम्हाला योग्य मान्य करावा लागेल. याची देखील आपण दोन्ही टीमने दखल घ्या. नॉट आउट. तर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला, योग्य तो डिसिजन दिला गेला. कारण आपण पाहतोय मोठी स्पर्धा आहे, पनवेल तालुक्यातील नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे का पाहिलं जातं. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाईल यात काही शंका नाहीये. एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कारण आपण पाहिला भली मोठी धावसंख्या आजच्या रात्रीमध्ये उभी केली. 55 धावांचं टार्गेट करत असताना आता दोन्ही टीमच्या तर 5 झाल्यात. बॅटचा स्पर्श, इथे गोल्डन 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 विकेट जातीये. इथे टाळ्यांचा वर्ष होताना पाहायला मिळाला. आता पॅकर्स मयूर पाटील भोकरपाडा याच्या चेहऱ्यावरती स्मित असते पाहायला मिळेल, कारण युट्यूबच्या माध्यमातून खरं तर सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याच्या देखील 5 जरूर झाले असतील, परंतु या विकेट्सने कमबॅक करून दिलं. गोलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती निलेश पाटील डीजे. तीन बॉल 10, 3-10 असं समीकरण आपण पाहतोय. एखादा बॉल करतो डॉट फेकणं खूप महत्वाचं असेल टीम मयूर 11 सोमटणे संघासाठी. तीन बॉल 10 धाब्यांची गरज आहे. हा बॉल करतर सोन्याच्या भावाने मोजला जाईल दोन्ही टीम संघासाठी. आपण पाहतो मॅच खूप महत्वाची आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दीपक मस्कर. इथे फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. सलगच्या 2 बॉलवरती विकेट जाताना पाहायला मिळाली. चुकी कुठे झाली, पहिल्या 2 धाबा आल्या होत्या. इथे मोठे पटके खेळण्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिल्या 2-2 धाबा देखील कंप्लीट केल्या असत्या. एक धाब्याला देखील प्राधान्य दिलं असतं तरी देखील सहजतेने नारपोली संघ जिंकला असता. आपण पाहिला एकतर्फी मॅच जिंकवण्याच्या प्रयत्नामध्ये मॅच फसली आहे. संघीय 2 बॉल 10 धाब्यांची गरज. या बॉल मध्ये कदाचित चौकार आला, कदाचित षटकार आला तर मॅच मध्ये मजा येईल. इथे आपण पाहतोय गॅप मोठी आहे, क्षेत्र खाली आहे, बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. अजून देखील 1 बॉलची वाट पाहावी लागेल. 1 बॉल 6 धाब्यांची गरज. मैदानामध्ये आपण पाहतोय पैसा वसूल मॅच. तयार राहायचं. नेक्स्ट मॅच संपल्या लगेच मैदानामध्ये दाखल व्हा आपण, कारण आपण आजच्या दिवसामध्ये आज देखील थोडा लेट चाललोत. 1 बॉल 6 धाब्यांची गरज. मॅच आवडली असेल तर या बॉलसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अजून देखील वाट पाहावी लागेल. या स्पर्धेचे नियम कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल मध्ये 5 धाबा बनवायची आहेत. मैदानामध्ये एका बाजूला आपण पाहतोय सोमटणे संघ जो हार मानायला तयार नाहीये, तरी इतक्या सहजासहजी जिंकून देणारा नारपोली संघ नाहीये. 1 बॉल
5 धाब्यांची गरज सोमटणे की नारपोली की सोमटणे यांच्यामध्ये खरं तर बिग फाईट मॅच एकाच ग्रामपंचायत मध्ये खरं तर लढत पाहायला मिळते. वारदोलीचं यश मैदान आपण पाहतोय सज्ज झाला ही मॅचचा अनुभव घेण्यासाठी. सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांना एकच विनंती असेल, या बॉलसाठी फक्त आणि फक्त टाळ्या व्हायला हरकत नाहीये. तर नक्कीच या बॉलवरती विकेट देखील घेतला गोलंदाजाने, तरी देखील आमचे रवींद्र शेठ शेळके साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज. जर षटकार देखील मारला तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज. चला स्पीडअप करा, चला आता मॅच चालू करा. अजून एक खराब बॉल मैदानामध्ये. मॅच खरं तर आपण पाहिली हो, त्याचं नव्हतं खरं तर झालं या मॅच मध्ये. अजून देखील वाट पाहावी लागेल. या बॉलवरती चौकार देखील आला तरी रवींद्र शेठ शेळके साहेबांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज फलंदाजाला दिला जाईल. जर या बॉलवरती विकेट्स घेतली तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. तसेच इथे आपण पाहतोय 200 रुपयाचा सायुरी स्पोर्ट पाली यांच्याकडनं खरं तर 12व्या प्रतिनिधीला जर चौकार मारला तर 12व्या खेळाडूला 200 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. हे आगला वेगळं पारितोषिक मैदानामध्ये पाहायला मिळते. एक बॉल 4 धावा, टाळ्या थांबायला. खरं तर टाळ्यांचा वर्षा व्हायला पाहिजे या बॉलसाठी. एक बॉल 4 धाब्यांची गरज. अजून एक खरं तर वाट पाहावी लागेल. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट. एक बॉल 3 धाव्यांची गरज. प्रत्येक बॉल मध्ये आपण पाहिला परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु इथे अगदी आपण पाहिला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करता सातत्याने राहिला. एका बाजूला आपण पाहिला तर ज्या सोमटणे टीमला पुरस्कृत केलाय मयूर पाटील भोकरपाडा, त्याच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजी. एका बाजूला नारपोली संघ जे बसले होते ते उभे राहिलेत, जे उभे होते ते आता टाचांवरती उभे राहिलेत. बघा नरेश दादा पाटील माजी सरपंच आपण पाहतोय बेलवली, आणि आपण 40 आपण पाहतोय 40+ खेळाडू आपण पाहतोय. त्यामुळे मी विनंती करतो की दादा आपण यावं व्यासपीठावर. आपलं सुद्धा या जानता राजा ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत. इथं मॅच जिंकली आहे सोमटणे संघाने. अगदी हरता करतर आपण पाहिला जिंकण्यामध्ये यश मिळालं. तो मयूर 11 सोमटणे संघ